हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. विद्यार्थी: सर, मी अभ्यास करतो पण माझ्या काही लक्षात राहत नाही. सर: बर, मग सांग, गेल्या वेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता? विद्यार्थी: मागच्या शुक्रवारी. सर: हे कसं लक्षात आहे? विद्यार्थी: सर, मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे तर थेरपी प्रॉब्लेम आहे. बायकोला तुम्ही वेळेत जेवावे याची फार चिंता आहे असं तुम्हाला वाटतं? तसं काही नसतं. तिला तुम्हाला लवकर जेवू घालून भांडी घासायची असतात, कारण तिचे इंस्टाग्राम सोशल मीडिया वाट बघत असते. पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमला आलेला पाहिला. फोन: अहो, जरा कॅमेऱ्यात बघू सांगा ना, चितळे उघडले आहे का? डॉक्टर: बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झालेत आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. काही कळत नाही नेमकं यांना काय झालं ते. बाई: अहो, मग ते पोस्टमॉर्टम का काय असतं ते तरी करून बघा ना एकदा. एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी: इथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील. नवरा: तोंड धुत आहे याचा अर्थ तो आता कुठेतरी बाहेर जाणार आहे. बायको: तोंड धुत आहे याचा अर्थ असा की आता ती कुठेच जाणार नाही. आई: अरे, किती खाशील? मोटू: आई, वजन कमी करण्यासाठी खाणं थांबवलं तर प्लेटचं वजन तरी कमी होतं का? पुणेरी: ओ दुकानदार, केळी कशी दिली? दुकानदार: 1 रुपयाला 1. पुणेरी: काय तरी काय, 60 पैशाला देता का? बोला. दुकानदार: अहो, 60 पैशाला तर त्याचं साल फक्त येईल. पुणेरी: ठीक आहे, मग ते 40 पैसे घ्या आणि मला सालीशिवाय केळी द्या पाहू. पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे 4 फायदे. ते आपल्याला मॉडर्न समजतात. ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावे लागत नाहीत. ग्रीन टी पिताना त्यांचं तोंड बघण्यासारखं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे परत आपल्याकडे ते आले की चहा सोडला असं सांगतात. No, 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 no. मास्तर: गोट्या, सांग, या ग्रुपवर इतके सदस्य आहेत तर 4 ते 5 लोकच मेसेज टाकतात. कारण काय? गोट्या: शाळेत फक्त 2 किंवा 3 मुलं हुशार असतात, बाकी फक्त भात खायला येतात. प्रत्येक उदास बसलेल्या लोकांचं प्रॉब्लेम प्रेमच असतं असं नाही, काही नाही. काही जणांचा डाटा पण संपलेला असतो. शिक्षक: सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे? हात वर करून बंड्या सांगतो. सर, ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात. शिक्षक: काय ते? बंड्या: आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आत्ताच काही सांगू शकत नाही. आईचा हात कीबोर्ड मधल्या बटनासारखा आहे. जेव्हा आपण कानाखाली पडतो ना, त्यावेळेस रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावे, नंतर तक्रार चालणार नाही. लहान साईज 46 फ्राईज, मध्यम 27 फ्राईज, मोठा 17 फ्राईज. बायको शांत बसलेली बघून. नवरा: काय झालं राणीसाहेब, आज शांत शांत का? बायको: अहो, नवरात्र चालू झालेत ना, तर सर्व बायकांनी साड्या आणि नवीन टिपऱ्या घेतल्या, मला पण घ्यायच्या आहे. नवरा: अगं, दरवर्षी कशाला पाहिजे नवीन? बायको: मला जुन्याचा कंटाळा आलाय. नवरा: मला पण तुझा कंटाळा आला आहे, घेऊन येऊ का नवीन? No, 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 no.
बायको, अहो आपल्या लग्नाआधी आणि लग्नानंतर तुम्हाला काही फरक वाटतो का? नवरा, लग्नाआधी आम्ही सर्वजण तुला बघायला आलो होतो आणि लग्नानंतर तर तू आम्हाला सर्वांना एकटीच बघतेस. सकाळी पोळ्या लाटत असताना सहज विचार आला मनात, इतके वर्ष मी पोळ्या लाटते, माझा जन्म हा गव्हाचं पीठ संपवण्यासाठी तर झाला नसेल. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.